नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 45 कोटी रुपयाच्या इन्शुरन्सची गोष्ट मी तुम्हाला सांगणार. भयंकर इंटरेस्टिंग आहे. आणि राजकारणामध्ये शब्द दिला आणि घेतला याला आता तशीही काही किंमत राहिलेली नाहीये. तत्वालाही काही किंमत राहिलेली नाही, पक्षीय विचारधारेला काही किंमत राहिलेली नाही. एकाच गोष्टीला किंमत होती आणि तो होता पैसा. पण आता जर तुम्ही नरेंद्र दराडे यांचं वक्तव्य ऐकलं तर आता पैसे देऊन सुद्धा लोक पैसे घेऊन सुद्धा आपला विश्वासघात करतात, असं दराडे यांचं मत आहे. सो मी थोडीशी चाचपणी केली आणि म्हटलं हे काय प्रकरण आहे, एवढा 45 कोटीचा इन्शुरन्स होता काय. आता हे उमेदवार हे जाहीरपणे माध्यमाशी ते बोललेले असल्यामुळं मला आता लक्ष्मी दर्शन हा शब्दही वापरायची गरज नाही. मी त्यांना असं म्हणेन की पैशामध्ये रंगलेली ही निवडणूक आहे. कुणीही, मग तो काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, उद्धव ठाकरे यांचा पक्ष असू दे आणि स्पेशली महायुतीतले तिन्ही घटक पक्ष असू दे, अगदी भाजप, कुणीही म्हणू नये की आम्ही पैशासाठी म्हणजे पैसे देऊन ह्या निवडणुका लढलेल्या नाही. साफ खोट आहे. पण नाशिकची कहाणी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पैसे देऊन सुद्धा लोक विश्वासघात करतात असं जे दराडे यांचं मत आहे, तर त्याची कहाणी मी तुम्हाला सांगतो. आणि मग त्या कहाणीमधले दिले घेतलेले शब्द, हे राजकारणातला जो नवा प्रघात पडलाय तो तुमच्या लक्षात येईल. अर्थात देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आहे, की ज्या नवी दिल्लीनं विश्वासघाताचं असंख्य रूप त्यांच्या म्हणजे मध्ययुगीन कालखंडातल्या 700 वर्षाच्या मुघलांच्या राजवटीत आणि नंतर ब्रिटिशांच्या राजवटीत आणि जेव्हा मराठे प्रबळ होते तेव्हाही बघितलं. हा असा तख्त आहे की जिथे शिंदे, होळकर, अगदी सदाभाऊ, भाऊ या सगळ्यांनी, सदाभाऊ नाही भाऊ, या सगळ्यांनी मिळून दिल्लीचं तख्त मराठ्यांच्या ताब्यात ठेवलं होतं. सो त्या दिल्लीतनं ही विश्वासघाताची नवी कहाणी मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी अर्थातच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे गोकुळ गीते विजयी झाले त्यांनी काय म्हटलं, मी तर घरी बसलो होतो, मी प्रचार बंद केला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी मला निवडून दिले, मी त्यांचे आभार मानतो, श्री एकनाथ शिंदे यांची माफी मागतो. पण दुसरीकडे दराडे यांनी जे सांगितलं ते भयंकर धक्कादायक, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं, म्हणजे आपले काही त्या सगळ्या इनपुट्स जे काही मला मिळाले ते कदाचित आणखी त्याच्यात प्रकाश नव्याने पडण्याची शक्यता मी नाकारत नाही. पण मला असं दिसलं की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 11, शिवसेनेचे 4 पैकी 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पैकी 2 उमेदवार विजय झाले. हा एकनाथ शिंदेना जबरदस्त धक्का आहे. त्याच्यामध्ये श्री गिरीश महाजन यांचा एक अँगल आहे, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक अँगल आहे, आणि महत्वाचं म्हणजे हा जो 45 कोटीचा इन्शुरन्स घेतला होता तो कसा फेल गेला त्याचा जबरदस्त अँगल. सो कहाणी सुरू होतीये गीते यांच्या दोन्ही बंधूंनी भरलेल्या उमेदवारी. सो एक बंधू की जे काही वर्षापूर्वी इतके आर्थिक सुस्थितीत नव्हते, हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले काय आणि तिथून त्यांची भरभराट सुरू झाली. मध्ये 2-3 भ्रष्टाचाराची प्रकरणं घडली, मग तो TDRचा प्रश्न आहे, बहाडाच्या इमारतीचा प्रश्न आहे, आणि मग या दोघा बंधूंनी जी उमेदवारी दाखल केली होती त्यातल्या एका बंधूला उमेदवारी माघारी घ्यायला भाग पाडलं गेलं. आता ते कुणी पाडलं असं तुम्ही अंदाज करा. पण भाग पडल्यानंतर दुसरे जे उमेदवार होते त्यांना पण त्यांनी उमेदवारी मागं घ्यावी यासाठी महायुतीतल्या अर्थातच एकनाथ शिंदे यांच्याकडनं जोरदार प्रयत्न सुरू झाले. तानातानी झाली, जबरदस्त तानातानी. जळगावमध्ये पण काळेनी उमेदवारी अर्ज ठेवला आणि इकडं गीतेनी ठेवला. बरं, दोन्ही म्हणजे दराडेने गीते दोघंही एकाच जातीचे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वंपार असलेल्या जातीचा संदर्भ पण इथे नाही. मग झालं असं की शेवटी होना करत गीतेनी आपली उमेदवारी आपण पाठिंबा देऊ असं प्रेस कॉन्फरन्सला सांगितलं. आणि असं म्हणतात की हे सगळं झाल्यानंतर दराडेंनी गीतेंना तब्बल 45 कोटी रुपये दिले. आता हे कुणी व्हेरीफाय करणार नाही. गीतेनी जर याला काही रिव्हर्ट केलं तर मी जरूर त्यांची पण बाजू मांडेल. अर्थात हे दराडेंच्या वक्तव्यावरून मी सांगतो. आता मी 45 कोटी रुपये दिलेत म्हणजे मी सेक्युअर झालो असं दराडेंना वाटलं. हा त्यांच्यासाठीचा इन्शुरन्स होता. त्यामुळे 45 कोटी वाटल्यानंतर दराडे हे काही बाहेर पडलेच नाही. आता दराडेंचा आक्षेप असा आहे की ते 45 कोटी रुपये जे मी दिले होते ते माझेच पैसे माझ्याच कार्यकर्त्यांना गीतेंनी वाटले. आणि गीतेंची तर आधीचे संपत्तीचे मी डिटेल्स तुम्हाला सांगितले थोडे बहुत, की ते फारच सुस्थितीत आलेले आहेत. आता स्थायी समिती माहिती आहे तुम्हाला की काय पद्धतीची असते स्थायी समिती.
मग झालं असं की अगदी मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत दराडेंना याचा सुगावा सुद्धा नव्हता की आपणच दिलेले जे 45 कोटी रुपये आहेत ते आपल्यावरती उलटतील. ते सुशेगात राहिले. इकडे गीतेने आपापल्या पद्धतीनं राजकारण केलं. म्हणजे हे फार म्हणजे हे कोणाला तरी वेड्यात काढण्यासारखं आहे की मी घरी बसलो आणि कार्यकर्त्यांनी मला मतदान केलं. काहीही सुतराम शक्यता नसते. ह्या निवडणुका ह्या केवळ लक्ष्मी दर्शनाच्या निवडणुका आहेत. इथे तर नगरसेवक होते आणि मग हे पैसे फिरतायत हे लक्षात आल्यानंतर मग सगळी धावपळ सुरू झाली. बरं, इथे ज्या ठिकाणी या लोकांना मतदारांना ठेवलं होतं तिथं चहाची बिलं किती झाली, मग ज्या गाडीतनं यांचं सहल झाली होती त्या गाड्या कशा नीट नव्हत्या, अगदी ते मतदार त्या मतदानापर्यंत पोहोचतील की नाही अशी स्थिती होती. मग असं म्हणतात की श्रीकांत शिंदेनी पण जाब विचारला की अरे हे काय चाललंय, आणि शेवटी नको होतं दराडेंना साठी तेच घडलं. हा 45 कोटी रुपयाचा इन्शुरन्स काढून सुद्धा गीतेंनी त्यांचा पराभव केला. आणि हे खरं वास्तव. राजकारणामध्ये पूर्वी शब्द दिले जायचे ते पाळले जायचे. राजकारणामध्ये तत्व होती, राजकारणामध्ये नेत्यावरती विश्वास होता. हल्ली तो सगळा म्हणजे आता मी कधीही पानिपत हा शब्द वापरत नाही. माझं असं मत आहे, मी भले दिल्लीत आहे आणि आम्ही ती पानिपतची जी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली डॉक्युमेंटरी 2014 केली. मी म्हटलं की 80,000 मराठ्यांच्या बांगड्या फुटल्या, पण पानिपतावरती विश्वास काही गमावलेला नाही. त्याच्यानंतर अहमदच्या अब्दालीला ज्या पद्धतीनं हा देश सोडून जावा लागला, मराठ्यांच्या भीम पराक्रमामुळे आत्ताची ही जी दिल्ली माझ्या मागे दिसतीये त्या दिल्लीचं तख्त मराठ्यांनी फोडलं होतं. आणि महादजी शिंदेचा तर जबरदस्त दरारा होता, होळकरांचा दरारा होता. पण तो झाला इतिहास. आता खरोखर तो विश्वास हा दराडे यांच्यासाठी गीतेनी मोडला. हे जे दराडे रेकॉर्डवर बोलले त्याच्या संदर्भात मी बोलतोय. आणि मग त्यांचा तिळपापड झाला. त्यांनी फारच म्हणजे माध्यम समोर आहेत आणि बूम समोर आहे हे विसरून त्याने अगदी शिवेगाळ केली. आणि मग आता शिवेगाळ सगळी माध्यमं बघतोय. पण मला प्रश्न पडला की झालं काय नेमकं, इतका मोठा धक्का कसा भरत असा. अर्थात त्याच्यात गिरीश महाजन हा एक संदर्भ आहे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातली स्पर्धा हा एक संदर्भ आहे. त्याच्यात पुन्हा मी म्हणालो तसं श्रीकांत शिंदे यांचं आता तर मी म्हणेल की हे निश्चितपणे फसलेलं नियोजन आहे. या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ही निवडणूक फार रंजक झाली आणि 45 कोटीचा इन्शुरन्स काढून सुद्धा दराडेंना पराभव स्वीकारावा लागला, हा फॅक्ट आहे. आणि त्याच्यातनं असं दिसतंय की महायुतीमध्ये एक मोठा मिठाचा खडा पडलेला आहे आणि त्या मिठाच्या खड्याचे पुढं काय परिणाम दिसतात हे आपल्याला लक्षात येईल. अर्थात या सगळ्यामध्ये आपल्याला हेही बघायचं की दोन्ही पक्षाचे वरिष्ठ पातळीचे नेते गीतेंनाच तुम्ही आता शिवसेनेमध्ये जा असं सांगतात की काय, त्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांचंही समाधान होईल आणि एकनाथ शिंदे यांचं विधान परिषदेतलं संख्याबळ वाढेल. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे जे घडतंय जसं घडतंय ते महाराष्ट्राला सांगावं आणि त्या निमित्ताने मधले पदर उलगडून दाखवावे. थँक्यू.